हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा मी तुम्हाला काल काही प्रश्न दिले होते डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट चॅप्टर वरती. ते एमसीक्यू आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आजच्या लेक्चरमध्ये. तर बघा फर्स्ट जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला होता, फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे तुम्हाला तो काय बघा, द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन गॅसेस फेसेस ऑफ Mn3 प्लस Cr3 प्लस अँड व्हॅनाडियम 3 प्लस रिस्पेक्टिव्हली आर. हे जे आयन दिलेले आहेत आपल्याला मेटल आयन्स गॅसियस स्टेट मध्ये दिलेले आहेत, त्यांच्याकडे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती असतील ते आपल्याला रिस्पेक्टिव्हली सांगायचे आहे. तर लक्षात घ्या, फर्स्ट आयन कुठले दिले तुम्हाला, मँगनीज 3 प्लस आहे. मँगनीज 3 प्लस आयन Mn3 प्लस, मँगनीजचा ॲटॉमिक नंबर काय आपल्याला माहिती आहे 25 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं तुमचं 3d5 4s2. हा नॉर्मल मँगनीजचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आपल्याला आयन कुठले दिलेत Mn3 प्लस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे. 4s मधले इलेक्ट्रॉन अगोदर दिल तो, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन दिल आणि याच्यातला 1 इलेक्ट्रॉन दिल 3d मधला. ओके, म्हणजे काय राहील त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3d4 4s0. ओके, याचा विचारच करायचा नाही. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे, 3d मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ते या प्रकारे असतील. राईट, तुमचे डी ऑर्बिटल मध्ये टोटल 5 सब ऑर्बिटल असतात, dxy dx2 मायनस वाय स्क्वेअर, सॉरी dxy dyz dxz dx2 मायनस वाय स्क्वेअर आणि dz2. बरोबर, त्याच्यामध्ये 5 ऑर्बिटल मध्ये तुमचे प्रत्येकी पहिल्या 4 मध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन अवेलेबल असतील. म्हणजे याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत या मॅंगनीज 3 प्लस कडे, तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, त्याच्यानंतर क्रोमियम 3 प्लस आयन, क्रोमियम 3 प्लस आयन बघा, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर काय 24 असतो, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय तुमचं 3d5 4s1. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दाखवतो क्रोमियम. 4s मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, पहिले हा एक इलेक्ट्रॉन देईल तो, आणि टोटल 3 इलेक्ट्रॉन द्यायचे ना Cr3 प्लस म्हणजे 1 इलेक्ट्रॉन 4s मधला दिला, 2 इलेक्ट्रॉन 3d मधले दिले, म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहिले मग त्याच्याकडे 3d3 4s0. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे 3 डी ऑर्बिटल मध्ये. त्याच्यानंतर व्हॅनाडियम 3 प्लस चा जर विचार केला तर व्हॅनाडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय 3d3 23 नंबर असतो त्याचा 4s2. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन जातील 4s मधले आणि 1 इलेक्ट्रॉन इथला जाईल, म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहिले याच्याकडे व्हॅनाडियम 3 प्लस कडे 3 इलेक्ट्रॉन जो दिले, 2 तो 4s मधून देईल आणि 1 इलेक्ट्रॉन इथला देईल डी मधला, म्हणजे किती राहिले 2. म्हणजेच जर बघा तुम्ही मँगनीज कडे किती राहिले होते 4, क्रोमियम कडे किती राहिले, क्रोमियम 3 प्लस कडे 3 आणि व्हॅनाडियम 3 प्लस कडे किती राहिले 2. मग तुमचं करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन सी 432. द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन गॅसेस स्पेसिस ऑफ Mn3 प्लस Cr3 प्लस अँड V3 प्लस रिस्पेक्टिव्हली आर 432. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी 4, 3 and 2. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा, गन मेटल इज अन अलाय ऑफ. आता ही जी गन मेटल आहे नेमकं कोणाचा अलाय असतो, गन मेटल गन बनवण्यासाठी ह्या अलायचा यूज केलेला असतो. मग ही जी अलाय आहे ही नेमकी कुठल्या मेटल पासून बनवली जाते ते आपल्याला सांगायचं या ठिकाणी. बघा, गन मेटल इज अन अलाय ऑफ, तर लक्षात घ्या गन मेटल इज अलाय ऑफ कॉपर. कॉपर जवळपास असतो 88% त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टीन असतो तुमचा 8 ते 10%, आणि झिंक असतो तुमचा 2 ते 4%. हे कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येक मेटलचं ह्या अलायमध्ये, गन मेटल अलायमध्ये. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथे सुद्धा जो करेक्ट ऑप्शन आहे तुमचा तो आहे ऑप्शन सी, कॉपर झिंक अँड टीन. कॉपरचं कॉन्ट्रीब्युशन 88%, झिंकचं 2 ते 4% आणि टीनचं 8 ते 10%. ओके, तर अशा प्रकारे या 3 मेटलची अलाय असते गन मेटल. गन बनवण्यासाठी याचा वापर केलेला असतो. नाउ नेक्स्ट, पुढचा जो प्रश्न आहे तो बघा विद्यार्थ्यांना. आता सोपे सोपे प्रश्न होते एकदम. द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn इज, Mn म्हणजे मँगनीज. मँगनीजची सगळ्यात स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठली सांगायची आपल्याला बघा. तर 4 ऑप्शन आहेत, +4 +7 +5 +2. आता हा जो मँगनीज आहे स्टुडंट बघा लक्षात घ्या, मँगनीजचा ॲटॉमिक नंबर आपण मगाशीच डिस्कस केला. मँगनीज किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो ते आधी बघू. मँगनीजचा ॲटॉमिक नंबर असतो 25. त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ते असतं 3d5 4s2. राईट, म्हणजे 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3d मध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन असतात. याची सगळ्यात स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठली ती फाइंड आउट करायची. तर सगळ्यात जास्त व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट मँगनीज दाखवतो. सगळ्यात जास्त नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट
3D सिरीज मध्ये कोण दाखवतो? मँगनीज. का? तर ऍज वी मूव डाऊन द ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ 3D सिरीज, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस अप टू मँगनीज. मँगनीज पर्यंत काय होतं? एक एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे डी मध्ये वाढत जातो. बरोबर. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढ्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट तो एलिमेंट दाखवणार. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन मँगनीज कडे असतात, 5 अनपेड इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त आहेत. ओके, तर लक्षात घ्या, +2 पासून ते +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट मँगनीज दाखवतो. मग त्याच्यापैकी सगळ्यात स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठली? +4 का +7 का +5 का +2? कुठली सगळ्यात जास्त स्टेबल असेल? लक्षात घ्या, हा जो मँगनीज आहे त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तर ऑलरेडी आपण डिस्कस केलं. काय? 3d5 4s2. मग लक्षात घ्या, जेव्हा तो हे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल 4s चे, म्हणजे जेव्हा तो +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करेल, when this manganese exhibit +2 ऑक्सिडेशन स्टेट, then it contains half filled d orbital. जेव्हा तो +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करेल Mn2+, तेव्हा तो तुम्ही त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला बघितलं तर तुम्हाला काय दिसतं? त्याचं जे डी ऑर्बिटल आहे ते कसं दिसतं? हाफ फिल्ड दिसतं. आणि आपल्याला माहिती आहे स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड अँड फुलफिल्ड डी ऑर्बिटल इज मोर. ओके, याचं जे डी ऑर्बिटल असतं ते कसं असतं? हाफ फिल्ड असतं. जेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, म्हणजेच त्याचं जे आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण बघितलं 3d5 4s2, तर त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजेच त्यांनी जर +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट केली अशी, त्याचं डी ऑर्बिटल कसं राहतं? पूर्णपणे हाफ फिल्ड राहतं. ओके, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी काय असते? सगळ्यात जास्त असते. म्हणून सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटची असेल? मँगनीजची. तर +2 ची. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन D. Okay, because this Mn2+ ion has half-filled d orbital, so that's why it is more stable. This oxidation state, +2 oxidation state, is more stable than other oxidation states. त्यानंतर पुढचा प्रश्न, color of transition metal ion are due to absorption of some wavelength. This results in, बघा, हे जे डी ब्लॉक एलिमेंट असतात हे कलर एक्झिबिट करतात. यांचे जे कंपाऊंड असतात किंवा यांचे जे आयन असतात या मेटलचे, ट्रान्झिशन मेटल आयनचे, हे कलर एक्झिबिट करतात. कलर काय एक्झिबिट करतात त्याचा आपल्याला आन्सर सांगायचं या ठिकाणी. DS ट्रान्झिशन, SS ट्रान्झिशन, ST ट्रान्झिशन, DD ट्रान्झिशन. लक्षात घ्या, तुम्हाला समजून सांगितलेलं आहे बऱ्यापैकी की हे जे डी ऑर्बिटल असतात डी जनरेटेड असतात सुरुवातीला, बट जेव्हा वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब केली जाईल एखाद्या सर्टन रिजन मधली, विजिबल रिजन मधली, जेव्हा लाईट ऍब्सॉर्ब करतात हे एलिमेंट किंवा त्यांचे आयन्स, तेव्हा काय होतात? या डी जनरेटेड डी ऑर्बिटलचे काय होते? स्प्लिटिंग होते 2 सेट ऑफ ऑर्बिटल्स मध्ये. ते 2 सेट ऑफ ऑर्बिटल आपल्याला माहिती आहे, त्यांना आपण T2G आणि EG ऑर्बिटल्स म्हणतो. ओके, लोअर एनर्जी डी ऑर्बिटल मधून हायर एनर्जी डी ऑर्बिटल मध्ये काय होतं? तुमचं ट्रान्झिशन होते इलेक्ट्रॉनची. ओके, आणि त्याच ट्रान्झिशनला आपण काय म्हणतो? DD ट्रान्झिशन. Okay, and that DD transition is responsible for color of this transition metal compounds or transition metal ions. Okay, तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन कुठलं तुमच्या कलर साठी? ट्रान्झिशन मेटल आयनचे जे कंपाऊंड असतात किंवा त्यांचे जे आयन्स असतात ते कलर एक्झिबिट करतात. एखाद्या विजिबल रिजन मधून लाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर काय होते? त्या ठिकाणी DD ट्रान्झिशन होते. म्हणजे लोअर एनर्जी डी ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन असतील ते हायर एनर्जी डी ऑर्बिटल मध्ये काय होतात? एक्साइट होतात. आणि त्याच्यामुळेच काय होतं? तो जो आयन असेल तो काय करतो? कॅरेक्टरिस्टिक कलर इम्पार्ट करतो त्या कंपाऊंडला. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, DD ट्रान्झिशन. एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. झिंक अँड मर्क्युरी डू नॉट शो व्हेरिएबल व्हॅलन्सी लाईक डी ब्लॉक एलिमेंट्स बिकॉज. हे जे झिंक, मर्क्युरी आहे किंवा कॅडमियम आहे एकाच ग्रुप मध्ये येतात. बघा तुम्ही, झिंक जो आहे तो कुठे येतो? एक मिनिट, तुमचा जो झिंक आहे तो 3D ट्रान्झिशनचा लास्ट एलिमेंट आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 30. त्याच्यानंतर 4D सिरीजचा लास्ट एलिमेंट म्हणजे 10वा एलिमेंट कुठला? कॅडमियम, त्याचा 48 नंबर आहे. आणि 5D सिरीजचा जो लास्ट एलिमेंट आहे 10वा एलिमेंट तो आहे तुमचा मर्क्युरी, याचा ॲटॉमिक नंबर आहे 80. हे जे झिंक आणि मर्क्युरी आहे यांच्या बाबतीत प्रश्न विचारला आपल्याला की व्हाय दे डू नॉट शो व्हेरिएबल व्हॅलन्सी लाईक डी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे उरलेले जे डी ब्लॉक एलिमेंट आहेत 3D सिरीज, 4D सिरीज आणि 5D सिरीज, त्यांच्यापेक्षा हे जे लास्ट एलिमेंट आहेत त्या सिरीज मधले यांचे ऑक्सिडेशन स्टेट लिमिटेड काय आहेत किंवा ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवत नाहीत? तर लक्षात घ्या,
आपण तिघांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आधी बघू आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की हे व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवत नाही. तर झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, ऑर्गॉन असतो त्याचा नोबल गॅस, त्याच्या अगोदर येणारा व्हॅलन्स शेल कुठली 3d10 आणि 4s2, राईट. मग तो काय करणार, हे दोनच इलेक्ट्रॉन देणार. ऑक्सिडेशन स्टेट विशेष करून कुठली असते झिंकची, तर 2+ दाखवत होतो. का, कारण की हे डी ऑर्बिटल जे हे कसं आहे, फुलफिल्ड आहे. फुलफिल्ड असल्यामुळे तो त्याला हात लावू देत नाही. मग कुठले इलेक्ट्रॉन देणार फक्त तो, हे 4s मधले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. त्याच्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते नॉर्मली +2. जो एकाच प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ओके, कारण का, तर त्याचे डी ऑर्बिटल कसं आहे, फुलफिल्ड आहे. तेच रिझन सेम टू सेम कोणासाठी येईल, तुमचं त्या मर्क्युरीसाठी सुद्धा येईल. मर्क्युरीचा ॲटॉमिक नंबर मी तुम्हाला सांगितला 80 आहे. तो सुद्धा 2+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो विशेष करून. का असं, तर त्याचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं तर काय, त्याचा जो नोबल गॅस आहे आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. झेनॉन नोबल गॅस आहे, त्याच्या आधी येणारा 54 नंबर. 4f14 इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यानंतर तुमचं असतं 5d10, लास्ट असतं तुमचं 7s2. सॉरी, खडाखोड झाली थोडी, 1 मिनिट थांबा, पुन्हा सांगतो. झिंकचं जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, त्याचं 3d10 4s2. ओके, फक्त हे 2 इलेक्ट्रॉन तो बॉन्डिंगसाठी देतो, म्हणजेच तो फक्त +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झर्ट करतो. सेम कंडिशन मर्क्युरीसाठी. मर्क्युरीचं जे नोबल गॅस, सॉरी, मर्क्युरीचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ते काय आहे, 5d10 थर्ड ट्रान्झिशन सिरीज मध्ये येतो तो. आणि त्याच्या पुढे येतो तुमचा 5d10 6s2. ओके, तर याच्या बाबतीतही तुम्ही बघितलं तर 6s मधले हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हेच तो बॉन्डिंगसाठी देईल, म्हणजेच +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झर्ट करेल फक्त, कारण हे जे 5d ऑर्बिटल आहे कम्प्लिटली फिल्ड आहे. ओके, सो दॅट्स वाय they do not show variable oxidation state because they have only 2 electrons in the outermost subshell. जे काही तुमचे outermost subshell आहे, 4s subshell आहे, त्यात फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात. ते 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो तो, आणि त्याची जी स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे ती कुठली म्हणता येते आपल्याला, +2 आहे. फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट ते एक्झिबिट करतात, कारण मधले जी शेल आहे ती कशी, त्यांच्या कम्प्लिटली फिल्ड आहेत, त्याच्यामुळे त्या मधल्या शेल मधले इलेक्ट्रॉन वापरता येत नाहीत. अँड दॅट्स वाय दे शोज limited or only one oxidation state, that is +2, zinc, cadmium and mercury. Okay, त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल मध्ये कन्सिडर करत नाही, as they have completely filled d orbitals. Okay, so that's why zinc, mercury, cadmium, or zinc, cadmium, mercury shows only one oxidation state, and that is +2. फक्त एकच स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतात. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, which one of the following is called as ब्लू विट्रॉल. आता ब्लू विट्रॉल आणि सॉरी ग्रीन विट्रॉल बद्दल विचारलं मी, चुकून ग्रीनच्या ऐवजी ब्लू असलं. ओके, लक्षात घ्या, महत्वाचा आहे प्रश्न, थेरॉटिकल आहे, बट आपलं इतकं जास्त वाचन होत नाही, किंवा नोट्स मध्ये आपल्याला सर्व पॉईंट भेटत नाही एनसीईआरटी मध्ये म्हणा, किंवा आपले जे काही बुक असेल स्टेट बोर्डचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ग्रीन विट्रॉल आणि ब्लू विट्रॉल असे 2 प्रकार आहेत. जो तुमचा ग्रीन विट्रॉल असतो तो असतो तुमचा फेरस सल्फेट. हा जो फेरस सल्फेट आहे याला म्हटलं जातं ग्रीन विट्रॉल. काय म्हणतात त्याला, ग्रीन विट्रॉल, लक्षात ठेवायचंय. आणि हा जो कॉपर क्युप्रिक सल्फेट असतो, सॉरी क्युप्रिक सल्फेट, कॉपरचा जो सल्फेट आहे त्याला म्हटलं जातं ब्लू विट्रॉल, कारण याचा जो कलर असतो तो ब्लू असतो. ओके, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ब्लू विट्रॉल अँड दिस फेरस सल्फेट इज कॉल्ड एज ग्रीन विट्रॉल. ओके, याच्यात काही जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. तर लक्षात ठेवायचंय, FeSO4 चा जो हायड्रेटेड, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हायड्रस फेरस सल्फेट असेल हायड्रेटेड फॉर्म मध्ये, किंवा हे जे त्याचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे ते धरून त्याला आपण फेरस सल्फेट म्हणतो. ओके, तसंच हा क्युप्रिक सल्फेट जो आहे तो 5H2 मॉलिक्युल त्याच्यासोबत असतात, त्याला आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतो, त्याला ब्लू विट्रॉल म्हणतात, कारण त्याचा कलर ब्लू असतो. आणि जो फेरस सल्फेट आहे याचा कलर काय असतो, ग्रीन असतो. लक्षात ठेवा या दोघी गोष्टी. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, काही जास्त एक्सप्लेनेशनचे प्रश्न नाही आहेत, थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत बघा. द पेअर दॅट हॅज अ सिमिलर ॲटॉमिक रेडियाई इज. तर बघा, हा जो प्रश्न आहे हा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये जो आहे 10वा प्रश्न, तो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनशी रिलेटेडच आहे. ओके, तर बघा, हे जे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, द ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेडियाई ऑफ लॅन्थेनाइड्स ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज, that effect or that
टॉपिक इज कॉल्ड एज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर लॅन्थेनाइड सिरीजचे जे इलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या ॲटॉमिक साईज मध्ये जो काही ग्रॅज्युअल डिक्रीज होतो, ग्रॅज्युअली त्यांची साईज डिक्रीज होते, हळूहळू डिक्रीज होते. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे त्याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हटलं जातं. आणि त्या लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचे जे इफेक्ट आहेत आपण बघितले जेव्हा आपण डी ब्लॉक चॅप्टर शिकलात त्यावेळेस, त्याचे जे इफेक्ट आहेत, त्याचा जो इफेक्ट होतो तो कोणावरती होतो, तर पोस्ट लॅन्थेनाइडची जी साईज आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो. म्हणजेच बघा, तुमचा जो काही 6वा पिरियड आहे, त्या 6व्या पिरियड मधले जे तुमचे इलिमेंट आहेत, लॅन्थेनाइड सिरीज मधले जे काही इलिमेंट आहेत, त्याच्यानंतर येणारे जे इलिमेंट आहेत ना, त्याच्या ॲटॉमिक साईज वरती त्याचा इफेक्ट होतो पोस्ट लॅन्थेनाइड्स वरती. म्हणजे हॅफनियम, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम, टंगस्टन, 3 पेअर आहेत बघा. त्या 3 पेअर कुठल्या रिस्पेक्टिव्हली, तर निओबियम टंटॅलम, हॅफनियम झिर्कोनियम हॅफनियम आणि मॉलिब्डेनम टंगस्टन यांच्या ज्या ॲटॉमिक साइजेस पोस्ट लॅन्थेनाइड्स त्यांच्या ॲटॉमिक साइजेस जवळपास सारख्याच आढळून येतात. त्या लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा इफेक्ट काय होतो, त्याच्यानंतर येणाऱ्या इलिमेंटच्या ॲटॉमिक साइज वरती होतो. म्हणजे हे जे इलिमेंट आहेत, टंटॅलम, हॅफनियम, टंगस्टन, यांच्या ॲटॉमिक साइज वरती त्याचा परिणाम होतो. यांच्या ज्या साइजेस आहेत, या साइजेस त्यांच्या वरती जे असणारे इलिमेंट आहेत, म्हणजे जवळपास थर्ड ट्रान्झिशन सिरीज मधले जे इलिमेंट आहेत त्यांच्या साइजेस कशा असतात, सारख्या असतात. आणि हे जे पेअर ऑफ इलिमेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो, एक मिनिट थांबा, पुन्हा एकदा सांगतो मी. या पेअर निओबियम टंटॅलम, झिर्कोनियम हॅफनियम, निओबियम टंटॅलम आणि मॉलिब्डेनम टंगस्टन, या 3 पेअर आहेत रिस्पेक्टिव्हली. हे जे 3 इलिमेंट आहेत शेवटी बघा इथे लिहिलेले, हे तुमचे आहेत लॅन्थेनाइड सिरीज नंतर येणारे इलिमेंट. ओके, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा इफेक्ट असा होतो की तुमचे लॅन्थेनाइडचे 14 इलिमेंट झाले, बरोबर, कितव्या पिरियड मध्ये येतात ते, 6व्या पिरियड मध्ये. हे तुमचे इथे 14 इलिमेंट संपले की ह्या 14व्या इलिमेंट नंतर येणारे जे इलिमेंट आहेत ना, यांच्या ॲटॉमिक साईज वरती परिणाम होतो. यांच्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे यांची साईज ग्रॅज्युअली डिक्रीज होते. त्या ग्रॅज्युअल डिक्रीज झाल्यामुळे काय होतं की यांच्या नंतर येणारे जे इलिमेंट आहेत, 14 इलिमेंट झाल्यानंतर पुढे जे इलिमेंट येतात, हॅफनियम, टंटॅलम, टंगस्टन, यांच्या साईज वरती काय होतं, इफेक्ट होतो. काय इफेक्ट होतो, यांच्या ज्या साईजेस आहेत तिघांच्या, या त्याच्यावरती येणारे जे इलिमेंट आहेत त्यांच्या अगोदरच्या पिरियड मध्ये, 5व्या पिरियड मधले, जसं की हॅफनियमच्या आधी असतो झिर्कोनियम, टंटॅलमच्या वरती येतो निओबियम, टंगस्टनच्या वरती असतो मॉलिब्डेनम, या तिघांच्या साईजेसच्या जवळपास असतात. म्हणजे काय होतं, पोस्ट लॅन्थेनाइडच्या साईजेस काय होतात, त्यांच्या वरती जे इलिमेंट आहेत त्यांच्या साईजेस आणि यांच्या साईजेस सारख्या राहतात. ओके, तर हा इफेक्ट कोणता आहे, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा इफेक्ट होतो त्याच्या पुढच्या येणाऱ्या लॅन्थेनाइड्स वरती, त्याच्या पुढच्या येणाऱ्या इलिमेंट वरती, पोस्ट लॅन्थेनाइड्स वरती, ॲटॉमिक साईज वरती काय होतो, इफेक्ट होतो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा. मग करेक्ट पेअर कुठली आहे, आणि ह्या ज्या पेअर आहेत तुम्हाला सांगितलेल्या, झिर्कोनियम हॅफनियम, नंतर निओबियम टंटॅलम, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम टंगस्टन, ह्या ज्या पेअर आहेत, या पेअरला आपण म्हणतो केमिकल ट्विन्स. यांना म्हटलं जातं केमिकल ट्विन्स. केमिकल ट्विन्स का म्हणतात यांना, तर यांच्या ॲटॉमिक साइजेस सारख्या असल्यामुळे काय होतं, यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात. सो दॅट्स वाय दिस पेअर ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड एज केमिकल ट्विन्स. मग यातली करेक्ट पेअर कुठली दिली आपल्याला बघा, तर मॉलिब्डेनम टंगस्टनची पेअर बरोबर आहे. तर यांची ॲटॉमिक रेडियस सारखी असते आणि ॲटॉमिक रेडियस सारखी असल्यामुळे यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या दाखवतात. ओके, त्या पेअर लक्षात ठेवायच्यात. काय, कशामुळे त्या पेअरची साईज जवळपास सारखी असते, तर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मुळे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 8. 3 प्रश्न बाकी दादा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज डायमॅग्नेटिक आयन. बघा, सोपा प्रश्न आहे एकदम. डायमॅग्नेटिक कोण आहे याच्यातला, तर तुम्ही प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला माहिती पाहिजे, त्यावेळेस तुम्ही इझिली शोधू शकता. कोबाल्ट 2+ आयन, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय, 27, बरोबर. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, 3d7 4s2. मग 2+ आयन आहेत कोबाल्टचे. 2+ आयन म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकणार. मग तुम्ही डी ब्लॉक मध्ये, डी ऑर्बिटल मध्ये बघा, आता 7 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत इथे. 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 1 2 3 4 5 6, इथे चुकलं आपलं थोडंसं. 3d7 म्हणजे कसं असेल, 1 2 3 4 5, म्हणजे प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन आधी फिल करून घेऊ आपण 3d ऑर्बिटल मध्ये, आणि 2 जे आहेत ते इथं भरू.
म्हणजे याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की डायमॅग्नेटिक म्हणजे काय? सगळे इलेक्ट्रॉन कसे असले पाहिजेत? पेअर्ड असले पाहिजेत. पण याच्यामध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर? 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, सो दॅट्स वाय इट इज पॅरामॅग्नेटिक. हा कसा असेल? पॅरामॅग्नेटिक असेल. त्यातलं दिलेल्या आयन पैकी कोणाकडे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं, बरोबर? कोबाल्ट 2 प्लस आयन कडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सो दॅट्स वाय इट इज पॅरामॅग्नेटिक. नंतर निकेल 2 प्लस 28 ॲटॉमिक नंबर आहे, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तो पण 4s मधले 3d8 4s2, मग हे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तो. मग हे किती राहिले? 3d8. 3d8 मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे मोजा आता. 1 2 3 4 5. ओके, 5 झाले, 6 7 8. म्हणजे याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. निकेलकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 2 अनपेड इलेक्ट्रॉन. कॉपर 2 प्लस कडे मोजा. कॉपर 2 प्लस कडे किती राहतील? 1 अनपेड इलेक्ट्रॉन राहील. लिहून बघा 3d9 4h0, बरोबर? म्हणजे 1 अनपेड इलेक्ट्रॉन राहील कॉपर 2 प्लस कडे पण. आणि Zn2 प्लस जर बघितला तुम्ही तर Zn चा ॲटॉमिक नंबर काय? 30. 3d10 4s0, बरोबर? 2 इलेक्ट्रॉन जेव्हा देईल हा, तो कोणातले देईल? 4s मधले देईल ना. 4s2 असतो, त्यातले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले त्याने, म्हणजे काय राहील? 3d10 राहील. म्हणजे सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन कसे त्याच्याकडे पेअर्ड आहेत. सो दॅट्स वाय डायमॅग्नेटिक आयन इज, कोण असेल डायमॅग्नेटिक? हे जे पहिले 3 आहेत या तिघांकडे बघा, कोबाल्टकडे होते तुमचे 3 अनपेड इलेक्ट्रॉन, याच्याकडे होते 2, याच्याकडे होता 1 अनपेड इलेक्ट्रॉन, याच्याकडे 0 अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजे हा काय असेल? तुमचा डायमॅग्नेटिक आयन असेल. सो दॅट्स वाय करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन 4. Zn2 plus is diamagnetic ion. Okay, now since question number 9, second last question. बघा, तुमचा जो 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, तो काय आहे? Fe3 plus ion is more stable than Fe2 plus ion because, म्हणजे हे जे Fe3 plus ion असतात हे Fe2 plus ion पेक्षा जास्त स्टेबल असतात. असं का? ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा ऑप्शन काय दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे, मोर द चार्ज ऑन आयटम मोर इज द इनस्टॅबिलिटी. हे करेक्ट रिझन असू शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, configuration of Fe2 plus is 3d5 while Fe3 plus is 3d5. Configuration of Fe2 plus is 3d5 while Fe3 plus is 3d5. त्याच्यानंतर ऑप्शन सी दिलेलं आहे, Fe2 plus has larger size than Fe3 plus. आणि ऑप्शन डी दिलेलं आहे, Fe3 plus ion are colored hence more stable. याच्यामध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे ते आपल्याला फाइंड करायचं. बघा, करेक्ट ऑप्शनच तुम्हाला इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, रॉंग दिलेलं आहे. करेक्ट ऑप्शन जे असायला पाहिजे होतं ते, तर करेक्ट ऑप्शन बेटा तुमचं असेल ऑप्शन बी. कसं काय ते बघा, हे जे Fe2 प्लस आयन असते याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? Fe2 प्लस चं लक्षात घ्या. Fe2 प्लस चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल 3d6 4h0, बरोबर? इथे चुकून त्यांनी 3d5 म्हटलंय, इथे काय पाहिजे होतं? त्यांनी दिलेलं 3d6 पाहिजे होतं. म्हणजे हे ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. बाकी सगळे ऑप्शन रॉंग आहेत. तुमचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी असायला पाहिजे. फक्त याच्यातही प्रिंटिंग मिस्टेक झालेली. इथे आणि प्रिंटिंग मिस्टेक काय केली ती बघा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. इथे 3d6 पाहिजे होतं, म्हणजे ते ऑप्शन तुमचं करेक्ट राहिलं असतं, त्याला तुम्ही बरोबर म्हटलं असतं. Fe3 प्लस चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? 3d5 असतं. म्हणून Fe3 प्लस आयन काय असतात? मोर स्टेबल असतात, as they have half filled 3 orbital. So that's why Fe3 plus ion more stable than Fe2 plus, because this Fe2 plus ion has 3d6. That is, it does not have half filled d orbital 3d orbital, while this Fe3 plus ion has half filled 3d orbital. It has 5 electrons in its d orbital. कारण आपल्याला Fe चा atomic number माहिती आहे 26. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? 3d6 4s2. मग जर 2 इलेक्ट्रॉन दिले तर 3d मध्ये 6 राहतात, आणि समजा 3 दिले त्याच्यातला एक निघून जाईल अजून, आणि इथे काय राहतील? 3d5. ओके, सो दॅट्स वाय Fe3 plus more stable because they have half filled d orbital. Okay, so that's the correct option is option B. फक्त त्याच्यामध्ये करेक्शन करायचं होतं की तिथे प्रिंटिंग मिस्टेक होती. काय प्रिंटिंग मिस्टेक होती? इथे काय पाहिजे होतं? 3d6 पाहिजे होतं, आणि इथे 3d5 बरोबर आहे. ओके, सो दॅट्स वाय due to half filled d orbital, this Fe3 plus ion has more stability than Fe2 plus ion. Okay, now last question. शेवटचा प्रश्न बघा आता. शेवटचा प्रश्न आहे रिलेटेड टू लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होते बा, असा प्रश्न काहीतरी आहे तो. एक मिनिट. लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन इज ड्यू टू इन्क्रीज इन
मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की काय असतं बघा, हे जे तुमचं डी ब्लॉक एलिमेंट आहेत, सॉरी एफ ब्लॉक एलिमेंट्स, त्यांच्यामध्ये लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय नेमकं बघा, 4f ऑर्बिटल तुम्ही भरता लॅन्थेनाइड्स मध्ये. कुठलं ऑर्बिटल भरता? 4f. म्हणजे हे जे 4 नंबरची शेल आहे त्याच्यातलं 4f ऑर्बिटल तुम्ही फिल्ड करता 1 to 14. ओके. त्याच्यानंतर 5d मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तुमचे? 1 इलेक्ट्रॉन असतो. आणि 6s मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 1 to 2 इलेक्ट्रॉन असतो, राईट. 2 कन्सिडर करा इथे. 6s 2 असतो डायरेक्ट, 1 to 2 नको. ते एक्सेप्शन आहे मध्ये, पण आता इथं सध्या ते एक्सेप्शन नको. ठीक आहे, 2 असतात. इथं काय होतं लक्षात घ्या, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं की हे जे एफ इलेक्ट्रॉन तुम्ही इथे फिल्ड करता 1 to 14, एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो ना 4f मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे न्यूक्लियस चार्ज आहे तुमचं, न्यूक्लियर चार्ज, इथे नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत असतात सायमल्टेनियसली आणि इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत असतात 4s शेल मध्ये. आणि मग हे जे 4f इलेक्ट्रॉन तुमचे वाढतात, बरोबर, त्यांचा शेप असतो 4f, एफ ऑर्बिटलचा शेप असतो डिफ्यूज शेप. एफ ऑर्बिटलचा शेप कसा असतो? डिफ्यूज. त्याच्यामुळे ते जसं प्रोटेक्ट करायला पाहिजे त्यांनी या इलेक्ट्रॉनला, तसं प्रोटेक्ट करत नाहीत. ते प्रोटेक्शन न झाल्यामुळे काय होतं की ग्रॅज्युअली हे काय होतं तुमचं, हे जे प्रोटॉन्स आहेत न्यूक्लियस मधले, हे काय करतात, आउटर इलेक्ट्रॉनला काही प्रमाणात काय करतात, मध्ये पुल करतात. बरोबर. आपल्याला माहिती आहे की हे जे प्रोटॉन असतात हे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काय करतात, स्वतःकडे खेचतात मध्ये. बरोबर. पण इथे तुमचे काय होतात, 4f इलेक्ट्रॉन फील्ड होत आहेत. 4f इलेक्ट्रॉन फील्ड होत आहेत आणि एफ इलेक्ट्रॉनचा शेप जो आहे तो कसा असतो? डिफ्यूज असतो. त्याच्यामुळे हे टाइटली इथून पुल्ड होत नाही. कोणाला पुल केलं जातं? 6s इलेक्ट्रॉनला किंवा या 5d इलेक्ट्रॉनला पुल केलं जातं मध्ये. त्याच्यामुळे साईज ज्या प्रमाणात डिक्रीज व्हायला पाहिजे लेफ्ट टू राईट जाताना, तेवढी डिक्रीज होत नाही. आणि त्यालाच आपण म्हणतो ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेडियाई ऑफ लॅन्थेनाइड्स. ओके, ड्यू टू इन्क्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो ना लेफ्ट टू राईट जसं जातो कुठल्याही पिरियडसाठी. कुठल्याही पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट जसं जातो तसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये वाढत जातात. त्या सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेल्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि तुमची जी आउटर शेल असते ती काय होते, मध्ये पुल केली जाते. बट या ठिकाणी काय होतं, ती जशी पुल व्हायला पाहिजे जास्त प्रमाणात तशी मध्ये खेचली जात नाही. आउटर शेल हळूहळू खेचली जाते आणि त्याच्यामुळे ग्रॅज्युअली डिक्रीज होते साईज मध्ये. ग्रॅज्युअल डिक्रीज होतो ॲटॉमिक अँड ॲटॉमिक रेडियाई मध्ये, लॅन्थेनाइड्स मध्ये. त्याच इफेक्टला काय म्हणतो आपण? लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. and it is due to increase in effective nuclear charge as we move left to right in a period. कुठला पिरियड येतो तो लॅन्थेनाइडचा? तर 6वा पिरियड येतो. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. आय होप तुम्हाला समजले असतील सर्व जे आन्सर आहेत ते. जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे. हा जो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा टॉपिक आहे तो थोडा तुमच्या डोक्याच्या वरतून जाण्यासारखा आहे, तरी समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करा. जर नसेल कळलं तर मला विचारू शकता कधीही. ओके, अजून मी तुम्हाला क्वेश्चन टाकत जाईल आणि तुम्ही त्याचे आन्सर मला पाठवत जा. तुम्हाला सोल्युशन याच प्रकारे प्रोव्हाइड करत जाईल. फक्त बघत चला, जरा रिस्पॉन्स दिला तर बरं वाटतं ना. ठीक आहे, आता आपण थांबू. अभ्यास करा आणि घरातल्या घरात थांबा, कुठे बाहेर निघू नका. ठीक आहे, थँक्यू.